नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण नागपंचमी विशेष अगदीच हळदीच्या पानातल्या पातोळ्या बनवूया। कोकणात ही फेमस रेसिपी असते बघा। आपल्याकडे कसं पुरणाचं कानोलं बनवतात, कोण दिंड म्हणतात। आज आपण पातोळ्या बनवूया अगदी सोप्या पद्धतीने, झटपट तयार होणाऱ्या। नाही तांदळाची उकड काढायला लागत, नाही तांदूळ दळून आणायला लागत। अगदीच ह्या तांदळापासून आपण पातोळ्या बनवतो बघा। अशी तुपाची धार सोडायची, अगदीच मस्त ही पातोळ्या लागते बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। 2 वाट्या मी तांदूळ घेतले बघा। तांदूळ तुम्ही कोणतं पण घ्या, राशनचं घ्या, बासमती घ्या, आंबी मोहर घ्या, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तांदूळ वापरू शकताय। मी साधंच तांदूळ घेतलेले ते बघा, जी घरात आहे ती वापरायला लागले। तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, 1 तास भिजत ठेवायचे आपल्याला। आता 1 तास झाले बघा। 1 तासानंतर आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहे। जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला, जेवढं तांदळात येते तेवढंच पाणी घालायचं। स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला, जास्त पातळ बनवायची नाही, दाटसर अशी बनवून घ्यायची आपल्याला। बघा अशा पद्धतीने मी पेस्ट बनवून घेतली। राहिलेलं पण तांदूळ आपण आता त्या पद्धतीने वाटून घेऊया। सर्व नितळून घ्यायचं, जेवढं जारातून पाणी येते तेवढंच घ्यायचं, जास्त पाणी नाही वापरायचं आपल्याला, पातळ होईल। झटपटी पातोळ्या तयार होते ते बघा। चवीला म्हणतात अप्रतिम लागते ते। नागपंचमीला कसं तळलेला पदार्थ नागोबाला चालत नाही, म्हणून उकडलेला पदार्थ आपण करणार आहे। तर अशा पद्धतीने दुसरे पण वाटून घेतल्यात बघा। तांदूळ पेस्ट बनवून घेतले, स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची, जास्त पाणी घालायचं नाही। आणि आपण आज हळदीच्या पानावर बनवतोय। हळदीच्या पानाचे एकदम खमंग असे सुगंध पण येतो बघा, चवीला पण लागते। त्या मिक्स करून घेऊया। आता आपण नारळाची तयारी बनवायची, रस सारणाची, त्यापर्यंत आपण झाकून ठेवले ते। आता मी वल्ल खोबरं नारळाचं घेतले बघा। 1 नारळ मी चिरून घेतलाय बारीक असं, आणि 2-3 वेलच्या घेतल्या। त्या नारळासंगच वेलची वाटून घेते, आणि वेलची पावडर टाकायची गरज नाही। मग आता ही नारळाचं काप आपण वाटून घेऊया, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। अशा पद्धतीने मी घेतले बघा। आता गॅसवर एक कढई ठेवली, कढईमध्ये 1 चमचा तूप घालूया। तुपामध्ये आपण खोबरं वाटलेलं बघ घालूया, तुम्ही किस पण केलं तर चालतंय, पण वाटून केलेलं छान लागते बघा। गूळ घालूया अर्धी वाटी। गूळ, वेलची आणि खोबऱ्याचं सारण बनवून घेऊया आपण। गूळ असं चांगलं नितळला पाहिजे, विगरतोय बघा। गरम जसं खोबरं होईल तसं गूळ विगरतोय, छान असं सारण तयार होते बघा। सारणाचा पण असा सुगंध सुटलाय घरात सगळ्या। आपण मोदकाला सारण बनवतो ना, त्याच पद्धतीने बनवायचं बघा आपल्याला। सारण तयार झाले बघा। इथे मी हळदीची पानं घेतलीत बघा, किती हिरवीगार आहेत आणि खूप सुंदर आहेत। मला हळदीची पानं पण भेटली। मी चालली ती केळीची पानं आणायला, पण मला हळदीची पानं दिसली म्हणून हळदीची पानं घेतली। खूप सुगंध पण येतोय बघा, चवीला पण अप्रतिम हळदीच्या पानातलं लागते, स्वादिष्ट आणि पौष्टिक। आता देठ कापून घेऊया, मधनं एक आपण कापून घेऊया, कट करून घेऊया बघा। एका पानाचं 2 भाग करून घेऊया। अशा पद्धतीने मी सर्व पानं अशी कट करून घेतलेली ती। आता ह्या तांदळाच्या मिश्रणमध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, मिठाशिवाय चव येत नाही बघा। मीठ घातल्यानंतर टेस्ट छान येते वरल्यावर मला। आणि तुम्ही पण नक्कीच बनवा बघा नागोबाला दुधासाठी पातोळ्या। आता 1 चमचा आपण पानावर सोडूया, आणि असं पसरून चमच्याने घ्यायचं, सगळीकडे असं पसरून घ्यायचं बघा। पातळ पसरायचं, म्हणजे आपल्या पातोळ्या पातळ होते त्या। ह्याला तर म्हणते ती पातोळ्या, कानोल्यासारखा आकार होते पातोळ्याला। त्यामध्ये सारण घालूया आपण।
आता एका बाजूनं फोल्ड करून घेऊया, पान असं पलटी करून घ्यायचं आणि चाळणीत घ्यायचं. आपल्याला उकडून बनवायचं आहे. असं चाळणीवर ठेवायचं. तुम्हाला तेल लावायचं तेल लावा. मी काय तेल नाही वापरलं, असंच पानं ठेवलीत बघा. आता दुसरं पण त्याच पद्धतीने बनवून घेऊया. खूप सोपं आहे बघा, झटपट तयार होते. आपण तांदूळ 1 तासच भिजत ठेवायचं. नाही तांदूळ दळून आणायची गरज नाही, उकड काढायची गरज. डायरेक्ट आपण तांदळापासून बनवते बघा. तर मध्ये सारण घालून घेऊया. माझी तर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असं नवीन कोण असेल त्यांनी, आपले चॅनलवर आलं असेल त्यांनी, रेसिपी आवडली तर शेअर करा नातेवाईकांना, मैत्रिणीला. आता एक मोठा टोप ठेवला आणि त्यात पाणी ओतले बघा. 2 तांबे आणि लिंबू घालले म्हणजे टोप काळा पडत नाही. आता सगळ्या पातोळ्या मी भरून घेतल्या त्या. आता वर चाळणीमध्ये ठेवले. त्याच्यावर एक ताट ठेवायचं. एक 15 मिनिटात वापरून निघते ते बघा. 15 मिनिटच मी ठेवलं होतं. तर आता आपल्या पातोळ्या शिजले ते बघा. वरलं पान निघतंय. तर खाली उतरून घेऊया आता. झटपट ही रेसिपी तयार होते बघा, जास्त वेळ लागत नाही. करायला गेलं का पटकन होते बघा. कसं पटकन निघले बघा, अजिबात चिटकलं नाही. आता आपण काढून एका पानावर ठेवूया. मी हळदीचं पान ठेवले बघा. किती सुगंध यायला लागला हळदीच्या पानाचा. खरंच मी पण पहिल्यांदाच हळदीच्या पानावर अशा पातोळ्या बनवल्या, तर खूपच टेस्टी झाले ते बघा. आता काय वास सुटला नसता हळदीसारखा. अशा पद्धतीने आता सगळ्या काढून घेते बघा. अजिबात चिटकले नाही पानाला, लगेच पटकन निघते ते बघा. आणि सारण बघा आपलं सगळीकडे भरलंय, वरूनच दिसते बघा. तुम्हाला कढी थोडीशी जमती वाटली पलटी करून ठेवा सरळ अशी. अशा पद्धतीने मी सर्व काढून घेते. दिसायला तर खूप सुंदर झाले त्या. आणि नागोबाला शिजलेलं उकडलेलंच पदार्थ चालते. ते तळलेलं तव्यात भाजलेलं अजिबात चालत नाही. आता मी सर्व काढून घेतले ते बघा. अशी तुपाची धार सोडायची. तुम्हाला एक मधून तोडून दाखवते बघा, मोडून. किती मऊ लुसलुशीत झाले ते बघा. पटकन तयार झाले ते. परत एकच आता सांगते, रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब